हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शोनाज ब्युटी पार्लर। आज मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आहे महाराष्ट्रीयन ब्रायडल हेअरस्टाईल। यामध्ये मी खोपा हेअरस्टाईल केलेली आहे, जी ट्रेंडिंग आहे आणि सर्व ब्राइड्सवरती सूट होणारी आहे। सो या हेअरस्टाईलमध्ये मी काय केलं आहे आणि कशी क्विक आणि इझी हेअरस्टाईल केलेली आहे, चला तर बघूयात। सुरुवातीला मी क्राउन सेक्शनच्या इथे बॉक्स पार्टिशन केलेलं आहे। हे बॉक्स पार्टिंग करताना काय केलं आहे तर आयब्रोचा मिड पॉइंट होल्ड केला आहे आणि त्या मिडल पासून बॅक साइड पर्यंत आपण हेअर्सला डिवाइड करून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण बॉक्स पार्टिंग करणार आहोत। सो हे क्राउन एरिया आपण क्रिएट केलेला आहे आणि या क्राउन एरियाला मी बॅक साइडवरून दाखवते। व्यवस्थित होल्ड करून त्याला रबरने फिक्स करून घ्यायचे आहे। रबरने फिक्स केल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला पुलिंग करण्यासाठी खूप इझी होणार आहे। जर हेच आपण बॉब पिनने फिक्स केले तर आपल्याला पुलिंग करण्यासाठी डिफिकल्ट होईल। त्यानंतर इयरच्या साईडने डायगोनल सेक्शन होल्ड केला आहे, राईट साईडने देन लेफ्ट साईडने सुद्धा सेम प्रोसेस मी केली आहे। दोन्ही साईडने डायगोनल सेक्शन घेतल्यामुळे आपल्याला बॅक साईडला एक प्रॉपर लुक क्रिएट होऊन जातो। त्या केसांना मी खाली क्रोकोडाईल क्लिपने होल्ड केला आहे आणि सगळ्या केसांना मी एकत्र पकडून रबरने एक पोनी क्रिएट केलेली आहे। या ठिकाणी आपण साधे रबरच यूज करत आहोत। सो तुमच्याकडे कोणतेही रबर असतील तर तुम्ही ते यूज करू शकता पोनी क्रिएट करण्यासाठी। त्यामध्ये सुद्धा मी पुलिंग केलेले आहे। सो हे पुलिंग केल्यानंतर आपण यावरती स्प्रे करून यू पिनने होल्डिंग सुद्धा करू शकतो। मी या व्हिडिओमध्ये फक्त ट्युटोरियल होतं, त्यासाठी मी स्प्रे वगैरे जास्त काही यूज केलेला नाही आहे। आपण यावरती होल्डिंगचा स्प्रे यूज करू शकतो, तुम्ही टाफ्टचा स्प्रे यूज करू शकता, ओसिसचा करू शकता, शोस्कॉफचे भरपूर सारे असे स्प्रे मिळतात। त्यानंतर थर्ड पोनी, देन उरलेल्या केसांची फोर्थ पोनी, अशा प्रकारे आपल्याला 4 पोनी करून घ्यायचे आहेत। या 4ही पोनींना व्यवस्थितपणे रबरने होल्ड करून घेतला आहे आणि त्यानंतर 1 बाय 1 आपल्याला यामध्ये वेणी घालून घ्यायची आहे। ही वेणी घालताना आपण उलट्या साईडने घालत आहोत। तुम्ही बघत असाल तर उलट्या साईडने वेणी घातल्यामुळे काय होतं, आपल्याला स्प्रेडिंग करण्यासाठी खूप इझी होऊन जातं आणि त्या स्प्रेडिंगमुळे ती जी वेणी घातलेली आहे ती अगदी ब्रॉड दिसत आहे आणि आपल्याला नेक्स्ट हेअरस्टाईलिंगसाठी केसांमध्ये व्हॉल्यूम सुद्धा क्रिएट करते। सो कधीही स्प्रेडिंग करायचं असेल तर आपण जेव्हाही वेणी घालतो ती उलटी घालायची। पुन्हा एकदा फर्स्ट पोनीचा यूज झाला आहे, आता आपण सेकंड पोनी घेत आहोत। सो या सेकंड पोनीसाठी सुद्धा आपण वेणी घालून घेत आहोत। सो 3 पार्ट्समध्ये डिवाइड करून त्याला लोअर साईडने होल्डिंग करून स्प्रेडिंग करायची आहे। सेम प्रोसेस आपण 4ही पार्टमध्ये करणार आहोत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ। सो ह्या ज्या आपण वेणी घालून घेत आहोत याला आपण व्यवस्थित रबरने फिक्स करणार आहोत। हे स्प्रेडिंग करत असताना जर आपण सिरम यूज केला तर ते स्प्रेडिंग खूप छान पद्धतीने स्प्रेड होऊन जातं। सो यामध्ये आपण स्ट्रिक्सचं सिरम यूज करू शकतो, मॅट्रिक्सचं सिरम यूज करू शकतो। कोणतेही सिरम जर यूज केले तर ते केसांमध्ये खूप छान शाईन येते आणि ते सिल्की सुद्धा दिसू लागतात। सो अशा प्रकारे मी 4ही पार्टमध्ये आधी वेणी घालून घेतली आहे आणि मग त्यांना स्प्रेडिंग केलं आहे। सो गाईज, जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। त्यानंतर आपण हे जे वेणी घालून घेतले आहेत त्यांना 1 बाय 1 राऊंड सेक्शनमध्ये होल्ड करायचे आहे। सो सगळ्यात आधी अपर ब्रेड जो होता त्याला मी यू पिनच्या हेल्पने ट्विस्ट करून फिक्स करणार आहे। या ठिकाणी जिथेही आपल्याला आतून रबर दिसत होता किंवा मग जिथेही फ्रीझी हेअर्स दिसत होते तिथे आपण स्प्रे करून यू पिनच्या हेल्पने त्यांना होल्ड करून घेतलेले आहे। सेम प्रोसेस आपण सेकंड पार्टमध्ये सुद्धा करणार आहोत। त्याला राऊंड फिरवून क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, इट्स अप टू युअर चॉईस। सो आपल्याला ते कंप्लीट होल्ड करायचं आहे आणि त्यानंतर यू पिनने त्यांना फिक्स करायचं आहे। स्मॉल पार्टमध्ये वेणी घालून हे राऊंड करून घेतल्यामुळे काय होतं, कधीही छोटे केस बाहेर निघत नाहीत आणि त्यामुळे ब्राईडला सुद्धा कधी ऑड फील नाही होत आणि खूप छान असा एक खोपा लुक क्रिएट होऊन जातो। या 4ही सेक्शनला मी खूप छान पद्धतीने यू पिनने फिक्स केलेले आहे।
त्यामुळे केसांमध्ये प्रॉपर होल्डिंगसुद्धा क्रिएट झालेली आहे आणि अशा प्रकारे हा हेअरस्टाईलचा बेस क्रिएट झालेला आहे. आता याला आपण डेकोरेशन करण्यासाठी आर्टिफिशियल ब्रोच यूज केला आहे, जे आर्टिफिशियल रोज पेटल्समध्ये आहे. या ठिकाणी आपल्याकडे जर आर्टिफिशियल काही ब्रोचेस नसतील तर आपण रिअल फ्रेश फ्लावरसुद्धा यूज करू शकतो, रोजेस यूज करू शकतो और जिप्सी यूज करू शकतो. जे काही तुमची चॉईस आहे, तुम्ही त्या पद्धतीने हेअरस्टाईलला डेकोरेट करू शकता. आणि हे कंप्लीट डेकोरेशन झाल्यानंतर अपर साईडला आपण खोपा यूज करणार आहोत. सो खोपासुद्धा डिफरंट स्टाईलमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असतात. ज्या पद्धतीचा खोपा तुम्हाला यूज करायचा आहे तुम्ही करू शकता. सो अशा प्रकारे हे महाराष्ट्रीयन ब्रायडल हेअरस्टाईल रेडी झालेली आहे. गाईज, तुम्हाला ही हेअरस्टाईल कशी वाटली नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी बघत राहा शोनाज ब्युटी पार्लर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.